याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? लोकशाही पॉडकास्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, आज दादा जर आमच्या सोबत राहिले असते तर 2024च्या ऑक्टोबरमध्ये अजित दादा मुख्यमंत्री झाले असते। खरं तर अत्यंत हास्यास्पद विधान आहे, कारण मुख्यमंत्री पद दादांना द्यावं अशी कुठलीही महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला आठवत असेल षण्मुखानंद सभागृहामध्ये दादांनी केवळ संघटन बांधणीसाठी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली, ते हे देऊ शकले नाहीत आणि एकदम मुख्यमंत्रीपद दिलं असतं। दादा असं मला नाही वाटत कोणाच्या भरोशावर मुख्यमंत्रीपद घेतील आणि हा निर्णय दादाचा नाही एकट्याचा, हा निर्णय सर्वस्वी सर्व आमदारांचा आहे, सर्व पक्षाचा आहे। त्यामुळे महायुतीत सहभागी दादा का झालेत याची कारण मीमांसा आदरणीय ताईंनी केली पाहिजे। त्यांना कोण तो निर्णय घ्यायला भाग पाडला, त्यांना वारंवार योग्य पदावर त्यांना ज्या ज्या वेळेस संधी मागितली त्यावेळेस का दिले गेले नाही? तुमच्या त्या ठिकाणी काय म्हणजे राजकीय अभिलाषा जागृत झाली होती? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं इतिहासाच्या काळात लपलेली आहेत। योग्य वेळी आम्ही ती उत्तरं देऊ ना, पण तुर्तास एवढंच सांगतो की त्यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करावं हे जे म्हणजे केलं असतं, हे जे विधान केलंय हे अत्यंत हास्यास्पद आहे। या विधानाला काही अर्थ नाही आणि जी लोक दादांना पक्ष संघटनेची जबाबदारी देऊ शकत नव्हती ती लोक मुख्यमंत्री पदासाठी आज म्हणतात आम्ही देऊ शकलो असतो, हे मला असं वाटतं फार विरोधाभासी वक्तव्य आहे आणि त्याला काही आता योग्य उत्तर देणं योग्य होणार नाही। योग्य वेळी आम्ही सर्व लोक त्यांना उत्तर देऊ। मिटकरी साहेब, पण या सगळ्या मुद्द्यावर 2 जुलैपूर्वी काही चर्चा झाली होती का? काही असं वक्तव्य सुप्रिया सुळे असू दे किंवा मग शरद पवार यांच्याकडून काही करण्यात आलेलं होतं का? दादांना मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भात काही संकेत मिळालेले होते का? अजिबात नाही, अजिबात कुठलेही संकेत मिळाले नव्हते। उलट वारंवार दादांना पुढे केलं गेलं, वारंवार दादाचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या आडून आपल्या सुप्त गोष्टी चालवल्या गेल्या असं सगळं पक्षश्रेष्ठींनी आणि स्वतः एमईटी कॉलेजला अजितदादांनी ती भूमिका पहिल्यांदा ज्यावेळेस भूमिका घेतली जुलै महिन्यामध्ये त्यावेळेस स्वतः त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहामध्ये जी शेवटची सभा एकत्र असताना आमची झाली होती त्यामध्ये मी त्या सभेचा साक्षीदार आहे। त्यावेळेस दादांनी स्वतः सांगितलं होतं की मला विरोधी पक्ष नेते पदापासून मुक्त करा आणि संघटनात्मक जबाबदारी द्या। तेव्हापासून 3 महिने वेटिंग का ठेवलं गेलं, संघटनेची कुठली जबाबदारी का दिली गेली नाही आणि नंतर आता सर्व झाल्यावर आता पराभव निसटता दिसतोय डोळ्यासमोर, त्यामुळे हे तशा पद्धतीचं वक्तव्य आहे, दुसरं त्यात काही वेगळं आहे असं वाटत नाही। निश्चित, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। पराभव समोर दिसतोय आणि त्यामुळेच हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे अशी टीका अमोल मिटकरी यांनी या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।